जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा केली आहे। त्यांच्या या घोषणेवर राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे। मात्र एकनाथ शिंदे यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले आहेत। प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली आहे। इतकेच नाही तर शरद पवारांनी कर्नाटकमध्ये जय कर्नाटक अशी घोषणा दिली होती, याची आठवण देखील मुख्यमंत्री यांनी करून दिली आहे। मराठी भाषेचा आग्रह योग्यच आहे, मात्र दुर्ग्रह नको असा सल्ला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे। असं आहे, आपल्याला मी आठवण करून देतो, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते। याचा अर्थ काय? त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। मराठी माणूस हा वैश्विक आहे। याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय, याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेलं आहे। संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी